नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, पण कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात? विद्यार्थ्यांनो बघा, जे विद्यार्थी नाबार्ड अंतर्गत होणारी जी परीक्षा आहे, ग्रेड ए व ग्रेड बी ची म्हणजे ऑफिसर पदाची तयारी करतात. तसेच विद्यार्थ्यांनो, जे विद्यार्थी IBPS अंतर्गत होणाऱ्या परीक्षेची तयारी करतात, जसं की विद्यार्थ्यांनो केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या बँका, महाराष्ट्र सरकार अंतर्गत येणाऱ्या बँका, जसं की तुम्ही असं म्हणू शकता की SBI असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, नंतर आहे RRB रिजनल रुरल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका. ओके, प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये असणारी महाराष्ट्र ग्रामीण बँक, तसेच विदर्भातही असाल तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक असेल, तसेच विद्यार्थ्यांनो LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या परीक्षा असतील, NICL असतील, इतर परीक्षा, तसेच इतर तत्सम पदाच्या परीक्षा. म्हणजे ओव्हरऑल असं आपण ठरूया की बँकिंगच्या पदाशी संबंधित अशा परीक्षा असतील. या सर्व पदांच्या परीक्षाची तयारी विद्यार्थ्यांनो मोफत असणार आहे. कोणत्या प्रवर्गासाठी असणार आहे? तर विद्यार्थ्यांनो तुम्ही बघू शकता, जे विद्यार्थी बार्टी अंतर्गत येतात, जे विद्यार्थी TRTI अंतर्गत येतात, जे विद्यार्थी अमृत योजनेअंतर्गत येतात, जे विद्यार्थी RT योजनेअंतर्गत येतात, या विद्यार्थ्यांसाठी ही खास मोफत प्रशिक्षणासाठी आहे योजना. ओके, आता विद्यार्थ्यांना आपल्याला बघायचंय नेमकं महत्वाचं काय. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की सर, हे जे तुम्ही प्रवर्ग सांगितले बार्टी, RT, TRTI, तर मी कोणत्या प्रवर्गात येतो ते तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे पहिला प्रवर्ग बार्टी. ओके, आता बार्टी अंतर्गत कोणकोणचे? जे विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे SC प्रवर्गाअंतर्गत येतात, ते विद्यार्थी हा अर्ज भरू शकतात. SC कॅटेगरीमध्ये येणारे सर्व जातीचे. ओके, दुसरे विद्यार्थ्यांनो आदिवासी जमाती प्रवर्ग म्हणजे तुम्ही ST प्रवर्ग म्हणू शकता. विद्यार्थ्यांनो ST प्रवर्गासाठी संस्था आहे TRTI, म्हणजे जे विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्ग ST अंतर्गत येतात ते विद्यार्थी TRTI अंतर्गत या परीक्षांसाठीच्या पूर्व प्रशिक्षणाचा अर्ज भरू शकतात. जे विद्यार्थी RT अंतर्गत येतात म्हणजे यामध्ये मातंग समाज येतो SC मधला स्पेसिफिक. ओके, तर या प्रवर्गाअंतर्गत जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थी सुद्धा हा अर्ज भरू शकतात. पुढे आहे विद्यार्थ्यांनो अमृत योजना. तर अमृत योजनेमध्ये कोणकोणचे विद्यार्थी घेऊ शकतात? तर जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी व जनरल कॅटेगरी मध्ये येतात, पण ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे. EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, या घटकामध्ये जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थी या सर्व मागील परीक्षेसाठीच्या पूर्व प्रशिक्षणाचा अर्ज भरू शकतात. विद्यार्थ्यांना थोडंसं जाऊया आपण समोर. आता जाऊया थोडंसं डिटेलमध्ये. परत एकदा बघूया सन 2026 आणि 27 करिता. बघा विद्यार्थ्यांनो, सन ही त्याची माहिती आहे ना, तीच माहिती आहे. सन 2026 आणि 27 करिता बार्टी, TRTI, अमृत, RT, ओके, या संस्थामार्फत नाबार्ड ग्रेड ए व बी, IBPS, SBI, RBI, RRB, LIC व इतर तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आणि अनिवासी प्रशिक्षण आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनो, अर्ज मागवण्यात येत आहेत. ओके, जाऊया आपण थोडंसं पुढे. आता विद्यार्थ्यांनो थोडंसं आपण ही स्क्रीन वगैरे फाईट असल्यामुळे थोडंसं, कारण त्यांच्या वेबसाईट वरतीच त्या पद्धतीने दिलेलं आहे. थोडक्यात मी माहिती सांगतो याबद्दल. आता विद्यार्थ्यांनो तुम्हाला जसं सांगितलं, या सर्व प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार. आता हे ऑनलाईन प्रशिक्षण कुठे असणार आहे? तर विद्यार्थ्यांनो समजा स्पेसिफिक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे बँकिंगचं प्रशिक्षण नाहीये. जे विद्यार्थी समजा मराठवाड्यामध्ये येतात तर त्यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्र आहे. ओके, दुसरे जे पुणेला वगैरे येत असतील त्यांच्यासाठी तेथील असं केंद्र आहे, नाशिकला येत असतील त्यांच्यासाठी तेथील असं केंद्र आहे. तर महत्वाचं काय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचंय? फॉर्म भरायचा आहे. वेबसाईट वरती जायचंय, तुम्ही जाऊ शकता, इथे दिले त्यांनी http://trti.maharashtra.gov.in. तुम्ही वेबसाईटवर जस्ट सर्च केलं, तुम्ही ज्या प्रवर्गात येतात TRTI मध्ये अंतर्गत येत असतील तर trti.maharashtra.gov.in सर्च करा. तुम्ही जर बार्टी अंतर्गत येत असाल तर फक्त barti.maharashtra.gov.in करा. है की नाही? RT अंतर्गत येतात ARTI असं करा, TRTI अंतर्गत येतात TRTI असं करा. ओके, वेबसाईट वरती जायचं आणि अर्ज भरायचा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं बाबा हे प्रशिक्षण कशा स्वरूपाचं. तर विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण आहे अनिवासी स्वरूपाचं.
म्हणजे मागील आतापर्यंत जे प्रशिक्षण झालेत त्या प्रशिक्षणाच्या अनुभवावरून सांगतो. हे प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या प्रशिक्षणाअंतर्गत राहण्याची सोय नाहीये, परंतु परंतु तुम्हाला दर महिन्याला 6,000 रुपये स्टायपन असं मिळतं. दर महिन्याला 6,000 स्टायपन मिळतं. मग त्या 6,000 मधून तुम्हाला तुमचा राहण्याचा म्हणजे तुमचं घर भाडं असेल, तुमची मेस लावली असेल जेवण्यासाठी, त्या मेसचं 2,000 भाडं असेल, तर तुम्हाला यामधून तुम्हाला या 6,000 मधून भरायचं. असं प्रशिक्षण किती महिने मिळणार तुम्हाला? तर जवळपास तुम्हाला 6 महिने प्रशिक्षण मिळणार. या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला पुस्तकं सुद्धा मिळणार आहेत विद्यार्थ्यांनो. आता विद्यार्थ्यांनो राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा की बाबा प्रशिक्षण कुठे मिळणार? विद्यार्थ्यांनो तुम्ही मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेलात, तेथे कुठल्याही प्रायव्हेट बँकिंग क्लासेसची फीस असते जवळपास 30,000, 40,000, 50,000, 60,000 या पद्धतीने ते फीस आकारणी करतात. परंतु जर तुम्ही या संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलं तर तुमच्याकडून 1 रुपयाही तुमच्याकडून कुणीही घेणार नाही. त्याच प्रायव्हेट संस्थांमध्ये तुम्हाला प्रशिक्षण मिळणार. फक्त त्या प्रायव्हेट संस्था त्या सरकारशी संलग्न असलेल्या पाहिजे, म्हणजे ते करार करतात. नंतर तुमची काय होतील, पहिल्यांदा काय होईल, फॉर्म भरताल तुम्ही. फॉर्म भरल्यानंतर तुमची एक एक्झाम घेण्यात येईल. एक्झाम झाल्यानंतर तुम्ही त्या एक्झाम मध्ये जर पात्र असाल तर तुमचे सेंटर निवडण्याची तुम्हाला संधी देते. मग तुम्ही तुमच्या चॉईसनुसार निवडू शकता. छत्रपती संभाजीनगर निवडा, पुणे निवडा, नाशिक निवडा. तुमच्या शहराच्या जे जवळ असेल ते तुम्ही निवडू शकता आणि तेथे जाऊन तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स पूर्ण करायचा आहे. ओके, कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ज्या गव्हर्नमेंट अंतर्गत ज्या एक्झाम असतात म्हणजे LICच्या असतील, RRB असतील, IBPS असतील, त्या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला सोपं होणार आहे. कारण परीक्षेचा अभ्यास पूर्ण या संस्थेमार्फत तुमचा करून घेण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वेगवेगळ्या अपडेट मी टाकत जाईल. ओके, येथेच थांबतो विद्यार्थ्यांनो. थँक्यू.